नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण अनेक पोषण तत्वांनी समृद्ध अशी शेवग्याच्या पानांची चटणी करणार आहोत। शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषण तत्वे असतात, त्यामुळे त्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात। शेवग्याच्या पानांची चटणी करण्यासाठी इथे मी एक मूठ भरून शेवग्याचा पाला घेतलेला आहे। हा पाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यावरील जी काही घाण असेल ती निघून जाईल। व पाला थोडासा कोरडा झाल्यानंतर अशा प्रकारे या पाल्याची पाने काढून घ्यायची आहेत। शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसेच हाडांना मजबूती येते। चटणी करण्यासाठी खूप कोवळासा पाला न वापरता थोडासा जून झालेला पाला वापरायचा आहे। तर अशा प्रकारे इथे मी पाल्याची सर्व पाने काढून घेतलेली आहेत। आता अर्ध्या तासासाठी ही पाने उन्हामध्ये सुकवत ठेवायची आहेत। अर्ध्या तासानंतर पाने चांगली सुकलेली आहेत। तुम्हाला जर पाने उन्हामध्ये सुकवणे जमणार नसेल तर तुम्ही पंख्याखाली घरामध्येच ही पाने सुकवून घेतली तरीही चालू शकतात। जी काही या पानांमध्ये देठे राहिलेली आहेत ती या बाजूला काढून घ्यायची आहेत। उन्हामध्ये शेवग्याची पाने सुकवल्यामुळे चटणीचा रंग थोडासा बदलतो, परंतु अशा प्रकारे उन्हामध्ये सुकवून तयार केलेली चटणी अजिबातही खराब होत नाही, बऱ्याच दिवसांपर्यंत चांगली टिकते। चटणी न करता ही पाने मिक्सरला बारीक करून त्याची जी पावडर तयार होते, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा पावडर घालून पिल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। चटणी करण्यासाठी इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे। आता यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 3 चमचे भाजकी चणा डाळ, इथे तुम्ही हरभरा डाळ वापरली तरीही चालू शकेल, 1 चमचा उडीद डाळ। आता हे सर्व पदार्थ एकदम मंद आचेवरती 1 मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व पदार्थ हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेऊया। कीसही आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कीसही एकदम मंद आचेवरती भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे खरपूस भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया। तिखटासाठी यामध्ये 4 लाल सुक्या मिरच्या व थोडीशी चिंच घालून 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। या चटणीमध्ये चिंच घातल्यामुळे चटणीला अजिबातही कडवट चव येत नाही। शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असल्यामुळे लोह शरीरात चांगले ऑब्झर्व होण्यासाठी व्हिटॅमिन सीने भरपूर कुठला तरी पदार्थ यामध्ये वापरणे गरजेचे असते। मिरच्या व चिंच भाजल्यानंतर शेवग्याच्या पानांची पावडरही 1 मिनिट चांगली भाजून घेऊया। आता हे सर्व पदार्थ पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। भाजून घेतलेले हे सर्व पदार्थ पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता हे पदार्थ एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। शेवग्याच्या पानांचे भरपूर सारे फायदे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। शेवग्याच्या पानांच्या चटणी व्यतिरिक्त तुम्ही याची भाजी करू शकता किंवा पराठे करू शकता किंवा ही पावडर अशीच पाण्यामध्ये घेऊ शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर ही चटणी तुम्ही ओबडधोबडही वाटून घेऊ शकता। तर अशा प्रकारे इथे हिमोग्लोबिन वाढवणारी शेवग्याच्या पानांची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही थोडेसे तेल घालून भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।